यशस्वी बाबा तू ना कधीही बदलू नको. मी नाहीच बदलणार. हा पण आपला लाईफ मात्र आता बदलणार. अपनी किस्मत की घंटी बजने वाली है. वाजली. हा बोल मामा. अरे आदित्य कुठे राहिलास तू? उशीर होतोय, आम्ही वाट बघतोय तुझी. हा मी निघतोच आहे, आलोच. चल. बघ हा मामांसाठीच्या शिऱ्याचा डबा. तू थांबा तिथेच. हे बेस्ट विशेस. ऑल द बेस्ट. चला. अरे दार नाही उघडत. बघू बघू. अरे नको नको, तुला दुखेल उगाच नको. आदित्य थांब यार. काय झालंय? काय बाहेर नव्हतंस? माहिती नाही. अरे यार. विद्या विद्या भगवान. काय झालं? अरे काहीतरी प्रॉब्लेम आहे. दार उघडत नाही. एकदा बघ ना. हे काय कुलूप? अहो सईदी, अहो कुलूप लागले बाहेर. आम्ही आत कसे येणार? कुलूप? हा तर तुम्ही बाहेरून कुलूप लावून आत काय करताय? अरे आम्हीच कसं स्वतःला कुलूप लावून घेऊ? हे पण आहेच. अहो पण हे कुलूप कोणी लावलं आणि कधी लावलं? विद्या ते जर का आम्हाला माहिती असतं तर आम्ही लावू दिलं असतं का कुलूप? हे पण आहेच म्हणा. अहो पण मी विद्या आता इथे अजून प्रश्न विचारत बसणार आहात का? ते कुलूप कसं उघडायचं किंवा तोडायचं ते बघणार आहात? हा तू थांब, मी बघतो. तू बघतो. थांबा तुम्ही. कोण लावलं असेल? येड्याचा प्रकार नसता. तोडतोय तो. बाई 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 बाई. अरे काय 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 करतोयस? काय कुलूप तोडतोयस दगडानी? टाकतो दगड. ओ सिंधुबाई, आम्ही काही चोरीमारी करत नव्हतो. हे सईताई आणि आदित्य दादा आतमध्ये अडकलेत. कोणतरी कुलूप लावले त्यांना. माहितीये मला. माहितीये? असं कसं माहितीये तुम्हाला? कारण ते कुलूप मीच लावलंय. काय? घरी कुणी नाही ना असं समजून तुम्ही घातलं असेल चुकून. द्या मी खोलते. काही चावी बिवी मिळणार नाही आणि कुलूप सुद्धा उघडणार नाही. का नाही? कारण तुमचं भाडं थकलंय. ओ बाई, काय वाटेल ते बोलू नका. तुमचं सगळं भाडं क्लिअर केलंय आम्ही. ते गेल्या महिन्याचं. अहो माझा नवीन महिना संपलाय कुठे? हो पण तुमच्यासारख्या भाडेकरूंकडून यापुढे 15-15 दिवसांनी भाडं गोळा करणार आहे मी. तुम्ही 2-2 दिवस घर सोडून गायब होता. उद्या गेलात आणि परतच आला नाहीत तर माझे पैसे बुडतील ना. अहो आम्ही असं कशाला करू? आणि जरी गेलो तसे तरी तुम्ही आलच ना आमच्या मागे मागे. आम्हाला त्रास देणं आवडतच तुम्हाला. आणि तसंही ब्रह्मींना पैशांसाठी त्रास देण्याची सवय आहे तुम्हाला. मग आत्ताच कशाला देताय त्रास? ए सटवे, ए शिव्या द्यायच्या नाही तर काय करशील का? तू दरवाजा उघड मग दाखवते काय. सई, तुम्हाला पैसे हवेत ना? मग कुलूप उघडा. मी बाहेरच नाही पडलो तर पैसे कुठून मॅनेज होणार? आम्हाला बाहेर जाऊ द्या, संध्याकाळपर्यंत देतो तुमचे सगळे पैसे. मला पैसे आत्ताच पाहिजे. जमत असेल तर बघा, नाहीतर एक दुसरा माणूस आहे ज्याच्याकडनं घेईन मी पैसे. कोण दुसरा माणूस आहे? एक ओळखीचा माणूस. तो या घराचे बक्कळ पैसे देणार आहे मला. त्यांनी पैसे दिले की तोच उघडेल घराचं दार आणि तुम्हालाही पोचवेल इष्ट ठिकाणी. ओ सिंधुबाई, ओ सिंधुबाई, कशाला त्रास देताय त्यांना? नको देऊ म्हणतेस? बर ठीक आहे, चल नाही दे. पण मग यांचे 15 दिवसांचे 5,000 आणि तुमचे 15 दिवसांचे 3,500 असे 8,500 रुपये आत्ता ताबडतोब मला दे. जमेल? नाही ना? मग तोंडाला कुलूप लावून गपगुमान घरात बसायचं. चला निघा. आणि जाताना खिडकी लावा ती.
काय हो जेडी साहेब, कुठे आत कुठे तुम्ही? तुमची शिकार पिंजऱ्यात बंद करून ठेवली आहे. या लवकर. ये दलिंदर लोग, चला चला लवकर चला. चाळीतले सगळे एंट्री आणि एक्झिट पॉइंट बंद करून टाका. एक पण मच्छर आतमध्ये नाही जायला पाहिजे आणि बाहेर पण नाही यायला पाहिजे. चला भागा. आदित्य केचप, आता माझ्यापासून वाचण्याचे सगळे दरवाजे बंद झाले. लबाड. काय रे, कोण आहेस? कोण तू? न विचारता चाळीतल्या दरवाजांना कड्या घालणारा आहेस कोण तू? हे बघ, ही चाळ माझ्या मालकीची आहे. इथली घरं, दरवाजे सगळं माझ्या मालकीचं आहे. एवढंच असेल ना तर चाळीत खोली घे भाड्यानी आणि मग आतून बाहेरून हव्या तितक्या कड्याला. हे लालची लोंबडी, हिम्मत असेल तर इकडे बोल. खरा शेर इथे उभा आहे. बाई 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 बाई, तुम्हीच का ते जेडी का फेडी? फोनवरच्या आवाजावरून तर मला वाटलं होतं की कुणीतरी 7-7.5 फूट उंच, ताडमाड धिप्पाड, काळा कभिन्न कर्दन काळ, एकदम असा पैलवान टाइप माणूस असेल. पण तुम्ही म्हणजे ये अहो, म्हणजे माझी खात्री कशी पटणार ना की तुम्हीच ते जेडी साहेब? काय आहे ना, अनजान लोकांशी मी पण डील करत नाही. नाही, बराबर आहे, बराबर आहे. पटला पटला मला. तू जर का आपल्याला पाहिलेलंच नाही तर तुला कळणार कसा? ठीक आहे, ये दलिंदर, ठेव इकडे. पण तू या आधी कधी 80 लाख पाहिले काय? नाही. नाही ना, मग त्याला पण हात नाही लावणार तू? ये घेऊन जा, चल घेऊन जा. नाही, नाही 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 नाही, हात नाही लावायचा. पहिला हात नाही लावायचा. इसात से लो, उसात से दो. आधी मला आदित्य केचप दे आणि मग या बॅगेतला हिरवा मसाला नी. मला आधी पैसे बघायचे. मला आधी आदित्यला बघायचंय. तो आहे हो इथेच, तो काय पळून जाणार नाहीये. अरे मग पैशांना पण पाय नाहीत, पैसे पण पडून जाणार नाहीयेत. पण मला ती बॅग माझ्या हातात हवी. पण मला आदित्य नवरा बायको माझ्या मुठीत पाहिजेत. देत नाही, जा. अरे काय येडेपणा लावलाय तू? आधी मला सबूत दे की मला पाहिजे असलेला आदित्य केचप इथेच आहे. तोपर्यंत मी तुला 80 लाख काय 80 रुपये पण देणार नाही. देते, हा सबूत देते. सोपान, हा तुमचाच माणूस आहे ना? हा माझाच माणूस आहे. विचारा त्याला. काय रे दलिंदर? साहेब इथेच कुठेतरी राहतो तो. मिळाला का सबूत? उचलू का बॅग? चल. मी जरा मोजून बघते हा पैसे. म्हणजे कसं आहे, तुम्ही चुकून जास्ती दिले असले तर तुम्हाला परत करायला. हो ये लालची लोंबडी, जास्ती असतील तर ठेव तुलाच, मला नको परत करू. पण इथे पैसे मोजून माझ्या टायमाची खोटी नको करू. तू रूम मध्ये जाऊन मोजत बस, पण आधी मला आदित्य केचपची रूम दाखव. ती खोली त्या दोघांची. आणि ही किल्ली. त्याला पळून जाता येऊ नये म्हणून टाळच ठोकलं होतं मी त्या खोलीला. बेस्ट केलंस. चल तू तुझ्या रूम मध्ये जा. चल, तुझा रोल संपला, आता माझी स्टोरी सुरू. चल. पुन्हा कधी गरज लागली तर आठवण काढा. काय? हा हा, बोलवीन बोलवीन. लालची लोंबडी.
कोण असेल? मला वाटतं विद्या आणि भगवानने जुगाड करून कुलूप उघडलं असेल. थांब मी बघते. अरे शुअर? अरे हो, आणि कोणी असलं तर दार उघडावंच लागेल ना. मी बघते. ये कशाला तो दरवाजा बंद करताय? तुमच्या किस्मतचे सगळे दरवाजे मी आधीच बंद केले आहेत. आता हा एक दरवाजा उघडला की तुम्ही ढगात. शांतपणे ढगात जायचं असेल तर दरवाजा उघडून बाहेर या. उघड उघड. ये दलिंदर, बघता काय, लागा कामाला. देवा, तुझी लीला अगाध आहे रे बाबा. की वर्ष नवस सायास केले, पूजा अर्चा केल्या, तेव्हा कधी पावला नाहीस. आणि आता ध्यानी मनी नसताना पावलास. आणि पावलास तो असा पावलास, असा पावलास. घात झाला, विश्वासघात झाला. तेव्हा तेव्हा का रे, का असा दगड झालास आणि माझ्या पदरात दगड घातलेस? नाही 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 देवा, तुझी चूक नाहीये. मी अडकले त्या जाड्याच्या बोलण्यात. त्या जाड्याला सोडणार नाही. याच दगडाने त्या जाड्याचं डोकं ठेचेन. माझा पण दरवाजा बंद केला की काय? ए जाड्या, दरवाजा उघड, नाहीतर मी पोलिसात जाईन. दार उघडल्याशिवाय कशी जाईन मी पोलिसात? जाड्या, तुला सोडणार नाही मी. ए जाड्या, दार उघडा. भगवान, अरे सिंधुले ओरडते आणि दार बी पिटते. नक्कीच काहीतरी राडा झाला असणार बाहेर. जेडी तर आला नसेल ना? त्याच्या बापाचं गठुळं पुरलंय त्याच्या. भगवान, जेडी, अरे हिम्मत असेल तर मांदासारखा वेळ. दरवाजा खोल, खोल दरवाजा. सईताई, आदित्य दादा, तुम्ही ठीक आहे ना? सईताई, आदित्य भाऊ. सईताई, आदित्य दादा, अहो तुम्ही बरे आहे ना? हे जेडी, दरवाजा उघड. सई, सईताई. सई, मी दार धरून राहतो. तू मामांना कळव ताबडतोब. जा जा. कोण आहेत मामा तुझे? अरे गुंडे आहेत, बदमाश आहेत का ब्रह्मे आहेत? बोलो बोलो, कोण पण असतील त्यांना बोलव. मी बाहेर फिल्डिंग लावलेलीच आहे. तुझ्या बरोबर तुझ्या मामांचा पण गेम करून टाकतो. हॅलो मामा, मी सई बोलतेय. अगं आदित्य कुठे आहे? आदित्य आहे, पण फक्त त्याला तिकडे यायला जरा उशीर होईल. त्याचं पोट थोडंसं अपसेट आहे ना, त्याच्यामुळे येईल तो, पण उशीर होईल थोडा. अरे बापरे, बरं बरं, त्याला घेऊन ये ताबडतोब. ह्या क्षणी तू त्याच्या बरोबर असायला हवंस. खूप महत्वाचा दिवस आहे आज त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठी. मी त्याच्या बरोबर आहे आणि कायम असणार आहे. अरे ये, एवढा टाइम का लागतोय? हात पटापटा चालवा. गेट ऑफ इंडिया आहे की काय? अरे माझ्याकडे टाइम नाही, मला लवकर एका महत्वाच्या कामाला जायचं आहे. लवकर लवकर. त्या दरवाजाचा लाकूड तोडा, नाही तर अख्खा दरवाजा तोडा, नाहीतर बुलडोजर मागून अख्खी चाळ तोडून टाका. पण त्या दोघांना खोलीच्या बाहेर काढा. लवकर बाहेर काढा. तोडा.
आदित्य अरे काय होत आहे तुला? सोड से, सगळंच संपलंय आता. किती स्ट्रगल केला, किती वेळा हा दरवाजा धरून ठेवला, कोणाची मदत मागितली तरी शेवटी हा दरवाजा तुटणारच आहे आणि ही माणसं आज शिरणारच आहे. आणि मग तुझ्या सगळ्या इच्छा, तुझी सगळी स्वप्न, तुझ्या ऑसम आयुष्याची ऑसम चित्र सगळी धुळीला मिळणार आहेत. त्याच दिवशी गोळी लागली तर मेलो असतो ना मी तर. माझं काय झालं असतं असा विचार केलायस का तू? तुझ्याशिवाय मी आनंदात नाही जगू शकत आदित्य. अरे तू आणि मी काही वेगळे नाही आहोत. पण माझ्यामुळे तुझ्याही जीवावर बेतलंय सही. अरे जीवाचं काय एवढं आदित्य? तो आज नाही तर उद्या जाणारच आहे ना. पर जिएंगे तो साथ में जिएंगे और मरेंगे तो भी साथ में मरेंगे. एवढं पुष्कळ आहे आपल्याला आयुष्यात. नाही सई, तुझ्या आयुष्यात येऊन खूप छान, खूप चांगल्या, खूप मोठ्या गोष्टी घडायला हव्या होत्या. मी आलो आणि माझ्यामुळेच होतंय ना हे सगळं. मी तुला म्हणलं म्हणून तू घराबाहेर पडलीस. तेव्हा तुला अडवलं असतं ना तर तिथंच वसंत स्मृतीमध्ये तू आता सेफ असतेस. मी जाऊन तिथं जेडीला नडलो म्हणून तो आज इथं दारामध्ये उभा आहे. त्याला मी हवाय, तुझा काही संबंध नाही याच्याशी. मी हवंय ना त्याला. ठीक आहे, मी जातो बाहेर. मी जातो, मी त्याला समजवतो. जे काय करायचं ते मला कर म्हणून. तुझ्या अंगाला हात लावलेला मला चालणार नाही. मी तुला काही होऊ देणार नाही. जेडी आदित्य प्लीज, किती निगेटिव्ह बोलतोयस तू. प्लीज बी पॉझिटिव्ह यार. कदाचित यातूनही काहीतरी मिरॅकल होईल, रस्ता सापडेल आपल्याला. तू 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 प्लीज होप सोडू नकोस. अजूनही होपच आहे. हो, मामाच म्हणतात ना की जरी सगळी दारं बंद झाली तरी एखादं दार उघडतं ज्यातून आशेचा किरण येतो आत. आणि आता होप सोडून दुसरं काय आहे आपल्या लाईफ मध्ये? आपले हात एकमेकांच्या हातात घट्ट आहेत ना, ते तसेच आयुष्यभर घट्ट धरून राहू कायम. जिसका मुझे था इंतजार, वो घड़ी आ गई आज. आदित्य केचप को मर जाना है. आदित्य केचप कुठे आहे सोन्या तू, बाबू तू? आधी ये शोधा रे, कुठे गेला आदित्य केचप? ये माझा थोबाड काय बघताय? जा पकडा त्याला. तो आदित्य केचप आणि त्याची बायको फार दूर गेली नसणार. 5 मिनिटाच्या आत मला ती इच्छा पाहिजे. भागो, पकडा उसको. आदित्य केचप आज जर का लेट झाला तर 22 वर्षाचा गेम फुकट जाणार. आधीच या गेम मध्ये एक ट्विस्ट आलाय. आदित्य देसाई बोल्ड झाला असं वाटत होतं, पण त्याची जागा बहुतेक आदित्य केचप घेणार. काय हरकत नाही. हा गेम जिंकायचा असेल तर कुठल्या तरी आदित्यला टपकवायला लागेलच. आदित्य केचप आता क्लीन बोल्ड व्हायला तयार राहा. लबाड.